नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या ठरला तर मगच्या पुढच्या भागात प्रेक्षकांना जबरदस्त थरार पाहायला मिळणार आहे। महिपतने केलेल्या चाकू हल्ल्यानंतर अर्जुन गंभीर जखमी होतो। रविराज आणि चैतन्य तात्काळ अर्जुनला रुग्णालयात घेऊन जातात। ही बातमी समजताच सायली ही धावत रुग्णालयात पोहोचते। डोळ्यांत अश्रू, मनात भीती असते। सायली अर्जुनकडे पाहतच राहते। डॉक्टरांकडून अर्जुनवर उपचार सुरू असतात। सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, अर्जुन वाचणार का? काही वेळानंतर डॉक्टर बाहेर येतात आणि सांगतात की अर्जुन आता धोक्याबाहेर आहे। सायलीचा जीव भांड्यात पडतो। शुद्धीवर आल्यानंतर अर्जुन हळू आवाजात म्हणतो, महिपत पकडला गेला। आता महिपतच सगळं सत्य सांगणार आहे, सिनियर आणि प्रतिमा आत्याच्या अपघातामागचं सत्य। हे ऐकून रविराज संतापतो आणि ठामपणे म्हणतो, महिपत तर आता अडकला। महिपतला शिक्षा तर होणारच, पण आमच्या अपघातामागचा खरा मास्टरमाइंडही उघड होणार आहे। आता त्याची 100 भरलीच समजा। इकडे दुसरीकडे नागराजचा खरा चेहरा समोर येतो। तो सुमनला धमकावत म्हणतो, तुला काय वाटलं, मला माहीत नाही का? महिपच्या दोऱ्यात तूच सोडल्यास। तो सुमनवर हात उचलतो आणि म्हणतो, मी तुला सोडणार नाही, कोणीच मला थांबवू शकत नाही आणि महिपत पण मला नाही सोडणार आता। सुमन पूर्णपणे घाबरलेली असते, पण तिला वाटतं आता सत्य जास्त काळ लपणार नाही। दरम्यान अर्जुन धीर एकवटून महिपतची भेट घ्यायला जातो। समोर उभा असलेला महिपत गोंधळलेला असतो। अर्जुन त्याच्याकडे रोखून पाहतो आणि म्हणतो, तू पूर्ण अडकला आहेस आणि हा माझा शेवटचा प्रश्न आहे। सगळं वातावरण स्तब्ध होतं। महिपत, तुला सुपारी देणाऱ्या माणसाचं नाव काय आहे? महिपत सत्य सांगणार का? नागराजचा खेळ उघड होणार का? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा।